महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी दखल घेतली। त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। तसेच कुटुंबियांना शासनाकडून शक्य तेवढी मदत आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे। यावेळी सुनेत्रा पवार यांनी या गंभीर घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले। पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। या अमानुष कृत्यातील आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी पीडित कुटुंबियांना दिली। शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगत त्यांनी कुटुंबियांना धीर दिला। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, पिंपळवंडी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।